नांदगावमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, माजी सभापतीसह सरपंचांचा शिवसेनेत प्रवेश। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व नांदगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर वाय.पी. जाधव यासह गंगाधारी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगला या आमदार निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे समर्थक डॉक्टर वाय.पी. जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आमदार सुहास कांदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे। डॉक्टर वाय.पी. जाधव यांच्यासारखे सुशिक्षित व ज्येष्ठ नेते माझ्या खांद्याला खांदा लावून विकासाचे काम करणार हे माझे भाग्य समजतो। आपला नेहमी आदर केला जाईल, प्रत्येक निर्णयात आपल्याला सोबत घेतले जाईल असे मत पक्षप्रवेशावेळी आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केलं। शिवसेनेच्या वतीने मी आपले स्वागत करतो। यापूर्वी माझ्याकडून आपले मन दुखावले गेले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। आपल्याला पुरेपूर मान सन्मान मिळेल असे वचन देतो, असा विश्वास आमदार सुहास कांदे यांनी दिला। डॉक्टर वाय.पी. जाधव यांनी यापूर्वी आमदार कांदेंच्या विरोधात काम करणे ही माझी अडचण होती, पण आमचे संबंध नेहमीच चांगले होते। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही संपूर्ण गावाने आमदार सुहास कांदेंसोबत यापुढे कायमस्वरूपी काम करण्याचे ठरवले आहे आणि पक्षप्रवेश करीत आहोत असे मत व्यक्त केले। माजी सरपंच सचिन जेजुरकर यांनी मागे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्या पदरात घ्या आणि आपल्या विकासाच्या वाटेवर आम्हाला सामील करून घ्या। आम्ही आजपासून आपले झालो असे मनोगत व्यक्त केले। यावेळी गंगाधारीचे शाखा प्रमुख दिगंबर भागवत, भगीरथ जेजुरकर, भरत इघे, सुनील खैरनार, सोपान जाधव उपस्थित होते। यावेळी डॉक्टर वाय.पी. जाधव, वसंतराव सोनवणे, गोविंद नाना जाधव, बाळू भागवत, बाळकृष्ण खैरे, नंदू सोनवणे, गंगाधर जाधव, रमेश गांगुर्डे, सरपंच दुर्गा जाधव, सचिन जेजुरकर, विश्वजित जाधव, गोकुळ जेजुरकर, ताराचंद जाधव, रिकेश जाधव, दत्तू सोमासे, संजय कमोदकर, योगीराज जाधव, संदीप खैरनार, काळू जेजुरकर, किशोर सोनवणे तसेच कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। नाशिक स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव।